कोल्हापूर क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर 2 ते 3 दिवसापासून पावसाने आणखीन एकदा संततधार सुरू केलेली आहे. 4-5 दिवसांपूर्वी जर बघितलं तर पाऊस पडेल का नाही अशी शाश्वती दर्शवत होती किंवा लोकांच्या मधून एक नकारात्मक गोष्ट येत होती की पाऊस पडणार की नाही याबद्दल शेतकरी सुद्धा चिंतेत दिसत होता. परंतु आता आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणावर पावसाची रिपरिप ही कोल्हापूर शहरामध्ये तसंच जिल्ह्यासह त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये सुद्धा झालेली आहे. आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागं आपण बघू शकता ही पंचगंगा नदी आहे. जी मंदिरं दिसत होती 2 दिवसापूर्वी किंवा 3 दिवसांपूर्वी ती मंदिरं आता दिसेनाशी झाली आहेत किंवा जी शिखरं आहेत मंदिरांची ती दिसेनासे झाली आहेत. एकंदरीत जर बघायला गेलं तर जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर कायम असून त्यामध्ये जर बघितलं धरण क्षेत्राच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर जिल्ह्यात एकूण 15 बंधारे पाण्याखाली गेल्याचे आपल्याला नोंद झालेले दिसून आलेले. दिवसभरात जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये 19.1 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पंचगंगेची पाणी पातळी सुद्धा आता जर बघितलं तर 20.11 फूट झालेली आहे. त्याचबरोबर रविवारच्या अहवालानुसार राधानगरी धरणात सुमारे 70% पाणीसाठा दिसत होते. जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही 60 ते 70% जास्त भरलेली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. अशातच पंचगंगा नदीवरील शिंगणापूर असू दे किंवा राजाराम सुर्वे, इचलकरंजी, तेरवाळ, शिरोळ तर कासारी नदीवरील सुद्धा बाजारभाव ही जी पुले आहेत किंवा येथील गावं आहेत यांना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे एक दिलासादायक बातमी ह्यांना मिळालेली आहे. कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस हा रविवारपासून सुरुवात झालेली आहे. जर बघितलं तर कोल्हापूरसह वेगवेगळ्या गावामध्ये सुद्धा पावसाने रिपरिप केलेली आहे किंवा जो पूरक वातावरण पाहिजे, जे शेतीला पूरक वातावरण पाहिजे किंवा पेरणी झाल्यानंतर जो पाऊस पाहिजे तो पाऊस एकंदरीत झालेला आपल्याला दिसून येतोय. कारण की जर बघितलं तर पेरणी झाल्यानंतर 4-5 दिवस पाऊस पडला आणि त्यानंतर पावसाने जी उघडीप घेतली ती आत्ता तरी 2 दिवसांपूर्वी पाऊस हा चांगला झालेला आहे. तर बघायला गेलं तर दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांवर आलं होतं. कारण की पाऊस नसल्यामुळं आणि कडक उन्हाचा तडाखा हा पिकांना सोसवत नव्हता. तर बघितलं तर पंचगंगेचं पाणी इतरत्र सगळीकडे जाते. 1-2 आठवड्यांपूर्वी बघितलं तर पंचगंगेमध्ये पुराची परिस्थिती होती की काय अशी परिस्थिती झाली होती आणि आता ह्या पंचगंगा घाटावर सुद्धा अतिशय पाण्याची वाढ मोठ्या प्रमाणात झाली होती. सांगली, सातारा या भागांना जो पुराचा धोका निर्माण होतो ते सुद्धा आलमट्टी धरणामुळे जो धोका निर्माण होतो ते धरण सुद्धा आता 76% भरलेलं आहे. अशातच कोल्हापूरकरांना सुद्धा पावसाची जर रिपरिप लागत राहिली आणि आलमट्टी धरणातून विसर्ग सुरू जर राहिला तर कोल्हापूर, सांगली यांना पुराची धास्ती लागणार नाही. त्यामुळे शेतकरी असू दे किंवा अन्य नागरिक असू दे त्यांना पावसाची गरज किंवा एकंदरीत महत्त्वाची बातमी ही म्हणता येईल की पंचगंगेमध्ये पाणी वाढलेलं आहे. धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाची रिपरिप दिसून येत आहे. अजून पावसाच्या अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत. कॅमेरामॅन कुणाल पाटील सोबत मी साजिद फिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.